ओके, लेट्स अनपॅक दिस. वैद्यकीय विज्ञानाबद्दल जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा तिथे एक प्रकारची इंजिनिअरिंगसारखी अचूकता अपेक्षित असते. हो, अगदी बरोबर. 2+2 4 यासारखं. नक्कीच. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या माणसाचा हात मोडतो, तेव्हा एक्स-रे मशीनमध्ये ती मोडलेली रेष अगदी स्पष्ट दिसते. हो, आणि डॉक्टर थेट बोट ठेवून ठामपणे सांगू शकतात की हा बघा इथे प्रॉब्लेम आहे. आणि हा असा जोडायचा आहे. या अशा स्पष्टपणात ना एक मोठा दिलासा असतो, कारण माणसाच्या मेंदूला गोष्टी डोळ्यांनी बघायला आणि त्या एका निश्चित चौकटीत बसवायला खूप आवडतं. माणसाचा स्वभावच तसा आहे. पण आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तिथे हे एक्स-रे मशीन काहीसं कुचकामी ठरते असं मला वाटतंय. हो, कारण आज आपण मानवी मन, मानसशास्त्र आणि शरीराच्या प्रतिक्रिया या अत्यंत गूढ आणि खोल जगात पाऊल ठेवणार आहोत. बापरे, हे ऐकायलाच खूप इंटरेस्टिंग वाटतंय. त्या जगाला वैद्यकीय भाषेत अनेकदा डायग्नॉस्टिक मडी वॉटर्स म्हणजेच निदानाचे अस्पष्ट पाणी असं म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे जिथे सगळं ब्लॅक अँड व्हाईट नसतं. अगदी. तिथे 2+2 = 4 असं गणित नेहमीच काम करत नाही. पण आजच्या या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की ह्याच अस्पष्टतेत मानवी शरीराची सर्वात मोठी ताकद दडलेली आहे. मला वाटतं आपल्याकडे मानसशास्त्र, हायप्नोथेरपी म्हणजेच संमोहन उपचार आणि बायोफीडबॅकवरील काही अतिशय रंजक नोट्स आणि केस स्टडीज आहेत. होय, खूप सखोल माहिती आहे ही. आपण फक्त काय घडते याची यादी वाचणार नाही आहोत. मग आपण काय शोधणार आहोत नक्की? तर यामागील विज्ञान आणि विचार केल्यावर शरीरात प्रत्यक्ष बदल का आणि कसे घडतात याचे मेकॅनिझम आपण उलगडणार आहोत. आणि मला वाटतं ह्या विश्लेषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण आपले विचार आणि शारीरिक प्रतिक्रिया जाणीवपूर्वक कसे नियंत्रित करू शकतो हे समजून घेणं. अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या स्वतःच्या शरीराचा एक रिमोट कंट्रोल आपल्याच मनाकडे कसा असतो आणि तो कसा वापरायचा हे आपण पाहणार आहोत. हो, पण शरीराच्या या तांत्रिक आणि न्यूरोलॉजिकल भागाकडे जाण्यापूर्वी ना एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. ती कोणती? तो रिमोट कंट्रोल कितीही प्रगत असला तरी जर त्यात बॅटरी नसेल किंवा त्याचं मूळ सॉफ्टवेअरच करप्ट असेल तर तो काहीही काम करणार नाही. अच्छा, म्हणजे आधी बेस पक्का पाहिजे. हो, इथे सॉफ्टवेअर म्हणजे आपली मानसिकता, आपला माइंडसेट. माइंडसेटवर तर आपण खूप ऐकतो आजकाल. हो ना. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात तणावमुक्त व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट विदाऊट टेन्शन साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाची अनेक किचकट सूत्रे सांगितली जातात. म्हणजे ते मॅनेजमेंट सेमिनार्समध्ये सांगतात ते. हो, तेच. 8 M's म्हणजे मेन, मनी, मटेरियल्स, मशीन्स आणि असे बरेच. तसेच 7 P's आणि 6 S वगैरे. बरं, पण आपल्या नोट्स याबद्दल काय सांगतात? आपल्या नोट्स अगदी स्पष्ट करतात की या सगळ्या गर्दीत सर्वात महत्वाचा पाया फक्त 2 गोष्टींवर उभा आहे. फक्त 2? कोणत्या? अत्यंत महत्वाचे 2 M. मॉरल व्हॅल्यूज म्हणजे नैतिक मूल्य आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान. एक सेकंड, हे थोडं आश्चर्यकारक आहे. का बरं? कारण सहसा कॉर्पोरेट किंवा मॅनेजमेंटच्या जगात नफा, मार्केटिंग किंवा स्ट्रॅटेजीवर भर दिला जातो. इथे मेडिटेशनला थेट उत्तम व्यवस्थापनाशी जोडलंय. हो, आणि तो संबंध अतिशय जवळचा आहे. ध्यान आणि मॅनेजमेंटचा नेमका काय संबंध असू शकतो? व्यवस्थापन ही मुळात बाहेरच्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याची कला नाहीये, ती स्वतःच्या प्रतिक्रिया नियंत्रणात ठेवण्याची कला आहे. वाह, हे खूपच भारी वाक्य आहे. जो माणूस स्वतःचे मन आणि व्यवसाय योग्य प्रकारे हाताळू शकतो तोच खऱ्या अर्थाने मेडिटेशन करू शकतो. आणि मला वाटतं उलटं पण तितकंच खरं असेल. नक्कीच. जो ध्यानाचा सराव करतो तोच व्यक्ती तणावमुक्त होऊन कोणत्याही संकटात उत्तम व्यवस्थापन करू शकतो. कारण जर डोक्यात हजारो विचार आणि चिंता असतील तर फोकस कसा राहणार ना? अगदी बरोबर. आपण बाहेर घडणाऱ्या घटना बदलू शकत नाही, पण आपला दृष्टिकोन किंवा ॲटिट्यूड नक्कीच बदलू शकतो. इथे मला एका फुटबॉल खेळाडूचे उत्तम उदाहरण आठवते. सांगा ना. समजा एखाद्या महत्वाच्या मॅचमध्ये पेनाल्टी किक मारण्याची वेळ आलीये. बापरे, तो क्षण तर खूपच तणावाचा असतो. हो ना. संपूर्ण स्टेडियमचा दबाव त्यात एका खेळाडूवर असतो. पण जो उत्तम खेळाडू असतो तो त्या क्षणी घाबरत नाही किंवा तणाव घेत नाही. तो फोकस करतो. एक्झॅक्टली. तो त्या क्षणाचा आनंद घेतो आणि आपले कौशल्य दाखवण्याची एक संधी म्हणून त्याकडे पाहतो. बरोबर. परिस्थिती तीच असते. लाखो लोकांचे डोळे त्याच्यावर असतात, पण त्याचा दृष्टिकोन त्याला शांत ठेवतो. तसाच दृष्टिकोन आपण आयुष्याकडे का ठेवू नये? हे अगदी अचूक उदाहरण दिलंत तुम्ही. तो बाह्य जगाचा आवाज पूर्णपणे बंद करून स्वतःच्या आतल्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. आणि हेच ते सॉफ्टवेअर अपडेट आहे ज्याबद्दल तुम्ही बोलत होतात. हो, पण अनेकदा काय होतं,
आपल्या भूतकाळातील अनुभवांमुळे मेंदूत काही जुने बग्स किंवा भीतीचे पॅटर्न बसलेले असतात. आणि ते नुसता सकारात्मक विचार करून जात नाहीत. नाही जात. तिथे एका विशेष साधनाची गरज भासते आणि इथूनच हायप्नोथेरपी किंवा संमोहन उपचारांची सुरुवात होते. हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. कसं काय? कारण संमोहन हा शब्द ऐकला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सिनेमातले प्रसंग उभे राहतात. हो, ते घड्याळ हलवणारे डॉक्टर. हो ना, कुणीतरी डोळ्यांसमोर पेंड्युलम हलवणार, माणूस गुंगीत जाणार आणि दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणार. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. हो, आपल्या नोट्स पाहिल्यावर हे स्पष्ट होतं की वैद्यकीय संमोहन हे पूर्णपणे वेगळं आहे. इथे कोणी मन कंट्रोल करत नाहीये, तर रुग्ण स्वतःचा रिमोट कंट्रोल चालवत आहे. अगदी. याला आपण सेल्फ हिप्नोसिस म्हणतो. हे स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचं तंत्र आहे. आणि विशेषतः लहान मुले यात सर्वात पुढे असतात हे वाचून मी खरंच थक्क झाले. हो, लहान मुले या प्रक्रियेला इनर स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून पाहतात आणि ते खूप वेगाने आत्मसात करतात. पण मुलेच का? कारण लहान मुले रूपकांचा म्हणजेच मेटाफर्सचा आणि कल्पनाशक्तीचा वापर अत्यंत सहजतेने करतात. त्यांच्यासाठी कल्पना आणि वास्तव यात जास्त फरक नसतो. अच्छा. आणि या गोष्टीचा प्रत्यय आपल्या पहिल्या केस स्टडीमध्ये येतो. तो 9 वर्षांचा बेसबॉल खेळाडू. हो, त्याला परफॉर्मन्स अँक्झायटीची समस्या होती. बरोबर. मैदानावर एखादी छोटीशी चूक झाली की तो स्वतःच्याच चुकांमुळे रडायचा. पण त्याला संमोहनाद्वारे ऑन टू द नेक्स्ट वन हा विचार शिकवला गेला. आणि सोबतच टर्न ऑफ द फॉसेट्स म्हणजे नळ बंद करण्याची संकल्पना. हो, तेच मला विचारायचं होतं. त्याच्या डोक्यात एका स्पेशालिटी कोडची कल्पना बिंबवली गेली आणि त्याला सांगितलं की भावनांचा नळ घट्ट बंद कर. पण एक सेकंड. बोला. केवळ एका काल्पनिक व्हॉल्व्हचा विचार केल्याने माणसाचे खरेखुरे अश्रू कसे काय थांबू शकतात? हा प्रश्न खूप लॉजिकल आहे. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा मेंदूतील ॲमिग्डाला हा भाग जो भावनांवर नियंत्रण ठेवतो तो हायजॅक होतो. म्हणजे तो शरीराला धोक्याचा सिग्नल देतो. हो, आणि त्यामुळे अश्रू वाहू लागतात. पण जेव्हा तो मुलगा वॉल बंद करत आहे अशी स्पष्ट कल्पना करतो तेव्हा तो मेंदूला एक थेट कमांड देतो. अच्छा, म्हणजे मेंदू त्या कल्पनेला खरी कृती मानतो. अगदी बरोबर. मेंदू त्या कल्पनेला आदेश मानून अश्रू निर्माण करणाऱ्या ग्रंथींना जाणारे सिग्नल थांबवतो. बापरे. म्हणजे कल्पनाशक्ती हे निव्वळ विचार नसून ते शरीराला दिलेले आदेश आहेत. होय, आणि दुसरी केस स्टडी तर याहूनही अद्भुत आहे. ती 10 वर्षांच्या झेडची केस ना, ज्याला रागावर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. हो, आणि सोबतच त्याला रात्री अंथरूण ओले करण्याची म्हणजे बेडवेटिंगची गंभीर समस्या होती. त्याच्या रागावर उपाय म्हणून त्याला जी जेटिसन टेक्निक शिकवली ती वाचताना मला लिटरली एका सायफाय सिनेमाचा फील येत होता. त्या तंत्रामागचं विज्ञान खरोखरच प्रगत आहे. राग ही एक अमूर्त भावना आहे आणि लहान मुलांना अमूर्त गोष्टी हाताळता येत नाहीत. म्हणून त्यांनी रागाला एक भौतिक स्वरूप दिलं. त्याने रागाला लाल रंगाचा चौकोन मानला. हो, रेड स्क्वेअर. जेव्हा त्याला राग यायचा तेव्हा तो लाल चौकोन एका काल्पनिक नळातून वाहून हातात गोळा होत आहे आणि मग तो खिडकीबाहेर फेकून देत आहे अशी तो कल्पना करायचा. आणि ही पद्धत प्रचंड पॉवरफुल ठरली. हो, पण हे काम कसं करतं? जेव्हा तो रागाला आकार देतो तेव्हा तो भावनांच्या पातळीवरून लॉजिकल प्रक्रियेत येतो. राग अंगातून खाली उतरत आहे ही कल्पना शरीराचा ताण कमी करते. आणि जेव्हा तो ते फेकून देतो तेव्हा शरीर क्षणात रिलॅक्स होतं. हो, कारण मेंदू शरीराला ताण संपला असा सिग्नल देतो. हे थक्क करणारं आहे. पण त्या अंथरूण ओले करण्याच्या समस्येचं काय? त्यावरचा उपाय ऐकून तर मी पूर्णपणे निश्शब्द झाले. हो, ती गेटकीपरची संकल्पना. हो, रात्री झोपताना मेंदू आणि मूत्राशय यांच्यातील संवादासाठी त्याला एक गेटकीपरची कल्पना दिली गेली. दिवसभर हे अवयव बोलतात पण रात्री तो संवाद तुटतो. म्हणून त्याला सांगितलं की झोपण्यापूर्वी या दोघांना एकमेकांशी बोलण्याची आठवण करून दे. आणि मला वाटतं काही आठवड्यांतच त्याची समस्या कमी झाली. हो, हे सबकॉन्शियस प्रोग्रामिंगमुळे शक्य होतं. म्हणजे एक 10 वर्षांचा मुलगा कल्पनेतील गेटकीपरशी बोलून स्वतःचा बायोलॉजिकल रिफ्लेक्स बदलू शकतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी इतकी प्रबळ असते की ती नव्या सूचनेनुसार शरीराचं मॉनिटरिंग सुरू ठेवते. हे ऐकल्यावर तिसऱ्या केस स्टडीवर विश्वास ठेवणं सोपं जातं. ती 10 वर्षांची मुलगी के, जिने इंजेक्शनची भीती आणि पायावरचे चामखीळ घालवण्यासाठी याचा वापर केला. हो, इंजेक्शनची भीती घालवण्यासाठी तिने मनातील टीव्हीवर स्वतःचा मास्टरी मूव्ही बनवला. जिथे ती हसतमुख राहून इंजेक्शन घेत आहे असं तिने पाहिलं. पण सामखीळ म्हणजे वॉट्स घालवण्याचा प्रयोग तर विज्ञानाच्याही पुढे जाणारा वाटतो. तिने स्वतःला लहान करून
एका चाकूने चामखिळाचा रक्तपुरवठा तोडला अशी कल्पना केली होती. हो, आणि खरंच तिचे चामखीळ सुकून गेले. पण वेट, कल्पना केल्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह कसा काय थांबू शकतो? हे जादू वाटू शकतं, पण यामागे शुद्ध शरीरशास्त्र आहे. आपल्या सूक्ष्म रक्तवाहिन्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या नियंत्रणात असतात. अच्छा. जेव्हा ती संमोहनाच्या अतिएकाग्र अवस्थेत असते तेव्हा तिचा मेंदू त्या रक्तवाहिन्यांना आकुंचन पावण्याचा आदेश देऊ शकतो. आणि रक्तपुरवठा थांबल्यामुळे तो विषाणू जगू शकला नाही. अगदी बरोबर. सो व्हॉट इज दिस ऑल मीन? म्हणजे लहान मुलांची कल्पनाशक्ती अपाट असते हे मान्य, पण प्रौढ व्यक्तींचं काय? प्रौढांच्या बाबतीतही मेकॅनिझम तेच राहतं, फक्त त्यांचा सुरुवातीचा प्रतिकार जास्त असतो. हो, कारण आपण मोठे लोक प्रत्येक गोष्टीवर लॉजिक लावतो. हो, पण केस नंबर 4 कडे पाहूया. 15 वर्षांच्या डब्ल्यूला रोज भयंकर डोकेदुखीचे झटके यायचे. पेन स्केलवर ती नेहमी 8 क्रमांकावर असायची ना? हो, तिला एक साधी संकल्पना शिकवली गेली. पेन इज पेन, सफरिंग इज ऑप्शनल. म्हणजे वेदना असते, पण त्यातून त्रास करून घेणं हा आपला पर्याय असतो. अगदी, वेदना हा एक सिग्नल आहे. तिला लिफ्टचे किंवा वॉटर स्लाईडचे उदाहरण देऊन डोकेदुखीचा नंबर हळूहळू कसा कमी करायचा हे शिकवले गेले. आणि जसजशी ती लिफ्ट खाली येईल तसतशी वेदना शून्यावर येत आहे अशी तिने कल्पना केली. आणि 9 महिन्यानंतर तिची डोकेदुखी आश्चर्यकारकरित्या कमी झाली. म्हणजे वेदना ही फक्त डॅशबोर्डवरची एक वॉर्निंग लाईट आहे हे तिला समजलं. बरोबर. प्रौढांच्या इतर अनुभवांमध्ये सुद्धा हेच दिसतं. हो, अभ्यासाची चिंता असो, आत्मविश्वासाचा अभाव असो, किंवा स्कीइंग करताना वाटणारी उंचीची भीती. अगदी चॉकलेट खाण्याचे व्यसन सोडवण्यापर्यंत याचे उपयोग आहेत. आणि एका महिलेने तर कोणत्याही औषधांशिवाय संमोहनाचा वापर करून नैसर्गिक बाळंतपणाची वेदना हाताळली हे वाचून मला खरंच आश्चर्य वाटलं. हो, कारण तिने मेंदूची फाईल योग्य ठिकाणी हलवली होती. हे सर्व ऐकल्यावर एक प्रश्न पडतो. जर विचार एवढं सगळं करू शकतात, तर हे सगळं आतमध्ये घडताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो का? नक्कीच पाहू शकतो. कसं? इथे बायोफीडबॅकची एंट्री होते. बायोफीडबॅक म्हणजे शरीराचा डॅशबोर्ड. होय, शरीराच्या विविध क्रियांची माहिती यंत्रांद्वारे मिळवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे. हा प्रकार म्हणजे गाडीत जसं पेट्रोल किंवा हीट दाखवणारं मीटर असतं, तसंच हे शरीराचे आणि मेंदूचे मीटर आहे. बरोबर. आणि या टेम्परेचर मोडॅलिटी खूप महत्वाची आहे. म्हणजे बोटांचे तापमान मोजणे. हो, जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपले हात थंड पडतात, कारण रक्तप्रवाह मोठ्या स्नायूंकडे वळवला जातो. अच्छा, म्हणजे लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी. हो, पण जेव्हा माणूस मशीनवर बघतो की तापमान कमी आहे, तेव्हा तो शांत होण्याचा प्रयत्न करतो आणि तापमान वाढताना प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे तो व्हिज्युअल पुरावा मेंदूला खात्री देतो. आणि ते BSR म्हणजे काय? बेसाल स्किन रिस्पॉन्स. तणावामुळे घामाच्या ग्रंथी कशा काम करतात हे यात मोजलं जातं. म्हणजे ते कोल्ड आणि क्लॅमी हँड्स. हो, इथे हायर इज ड्रायर हे सूत्र वापरलं जातं. आणि या डॅशबोर्डवर मेंदूच्या लहरी दाखवणारं EEG पण असतं ना, इलेक्ट्रोएन्सेफलोग्राफ. हो, ते सर्वात आकर्षक आहे. जेव्हा व्यक्ती तणावात असते तेव्हा बीटा लहरी निर्माण होतात, ज्या अतिशय जलद आणि वेडावाकड्या असतात. पण जेव्हा ती व्यक्ती श्वासाचा व्यायाम सुरू करते तेव्हा त्या लहरी शांत अल्फा लहरींमध्ये रूपांतरित होतात. वाव, म्हणजे तो माणूस स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचा ताण निवळताना पाहतो. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण डिसफंक्शनल ब्रीदिंग टाळू शकतो. म्हणजे चुकीच्या पद्धतीने श्वास घेणे. हो, उपकरण दाखवते की तुमच्या एका चुकीच्या विचारामुळे शरीरावर काय परिणाम होतोय. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपले मन हे सर्वात शक्तिशाली औषध आहे. पण हे टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आवश्यक आहे. जिममध्ये जसं आपण रोज जातो तसं. अगदी तसंच. आपल्या नोट्समध्ये राजयोग मेडिटेशनचा उल्लेख आहे. हो, ज्यामुळे आपण हीलिंग टिकवून ठेवू शकतो. सातत्यपूर्ण सराव आणि सकारात्मक सूचना खूप महत्वाच्या आहेत. खरंच, पण अनेकदा हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की प्रत्यक्ष आयुष्यात याची अंमलबजावणी कशी करायची. हा प्रश्न अनेकांना पडतो. ज्यांना या संकल्पना अधिक सखोलपणे समजून घ्यायच्या आहेत आणि व्यावहारिक साधने वापरून खऱ्या आयुष्यात लागू करायच्या आहेत, त्यांच्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. कोणता मार्ग? मुंबईस्थित कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि स्पिरिच्युअल काउन्सिलर महक पंजाबी यांच्याशी संपर्क साधता येऊ शकतो. अच्छा. ते नक्की काय करतात? त्या माइंडसेट आणि वैयक्तिक विकासावर मार्गदर्शित पुस्तक वाचन सत्रे घेतात आणि शिकणे सोपे करण्यासाठी नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर व्यावहारिक सत्र देखील चालवतात. अरे वा, हे तर खूपच उपयुक्त आहे. हो, ज्यांना अधिक माहिती हवी असेल ते त्यांच्याशी WhatsAppवर संपर्क साधू शकतात.
त्यांचा नंबर आहे 9920979499. नक्कीच अनेकांना ह्याचा फायदा होईल. आणि आजचा हा भाग संपवताना एक विचार मला मांडायला आवडेल. हो, नक्की सांगा. जर आपण केवळ विचार करून बोटांचे तापमान बदलू शकतो, सामखेळाचा रक्तप्रवाह रोखू शकतो आणि मेंदूच्या लहरी बदलू शकतो, तर विचार करा, आपल्या शरीरात आणि आयुष्यात अशा अजून किती गोष्टी आहेत ज्यांना आपण ऑटोमॅटिक समजतो, पण प्रत्यक्षात त्या आपल्या एका कमांडची वाट पाहत आहेत. बापरे, हा विचार खरंच अंगावर काटा आणणारा आहे. शरीराचा हा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात आहे, फक्त तो जाणीवपूर्वक वापरायला शिकायचा आहे. या एका भारी प्रश्नासोबतच आपण आजचा हा डीप डाईव्ह इथेच थांबूया. पुन्हा भेटू